मित्रांनो, एक लक्षात घ्या, 5 एप्रिल 2026 रोजी राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा पेपर येतो तो भाषेचा, तर तो पेपर झालेला आहे. त्यावरून एक लक्षात घ्यायचं की त्यामध्ये जे निबंध विचारण्यात आलेले आहे, की त्यामध्ये म्हटलंय की तुम्ही कुठल्याही एका विषयावरती 600 शब्दांमध्ये निबंध लिहा. त्यापैकी त्यांनी 4 निबंध विचारलेले आहेत आणि आपण 4ही निबंध हे क्लासमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. इनडायरेक्टली मी कळत नकळत बऱ्याचदा बोलून गेलेलो आहे. त्यामध्ये लक्षात घ्यायचं की AI, कारण भारत आता त्या परिषदेचं एक प्रतिनिधित्व केलेलं आहे भारताने. त्यामध्ये सुद्धा भारताचं योगदान हे सुद्धा आपण बोललेलं आहे. म्हणून हे चालू घडामोडीला न्यूजपेपरला आलेले सर्व मुद्दे तुम्हाला वर्तमानपत्रांमध्ये न्यूजपेपरला आलेले आहेत. हा एक मुद्दा येतो. दुसरा, की सोशल मीडिया हे तरुणांसमोरील आव्हान आहे का? तर होय, नक्कीच. यावरती सुद्धा आपण बोललेलो आहे क्लासमध्ये. त्यासोबत लक्षात घ्यायचं की जागतिक तापमान वाढ व विकास, ही जागतिक तापमान वाढ ज्या पद्धतीने होत आहे, तर त्यावरून एक लक्षात राहतं आपल्याला की त्याचा परिणाम आपल्याला कळत नकळत कशा पद्धतीने भोगावे लागतात, ते त्यावरती त्यांनी दिलेले आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला येऊन गेलेलं आहे, कारण हवामान परिषदा भरतात, त्यानुसार त्यांचे मुद्दे येतात आपल्याकडे पेपरला. एक आणि त्रिभाषा सूत्र, की ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये भाषेच्या आधारावरती खूप वादळ निर्माण झालेलं होतं, की त्यावरून तो निबंध आलेला आहे की ज्याला आपल्याला त्रिभाषा म्हणजेच आपल्याला युनिव्हर्सल लँग्वेज जर म्हटलं तर इंग्लिश, राष्ट्रीय भाषा म्हटलं तर हिंदी, आणि प्रत्येक राज्यानुसार जी प्रादेशिक भाषा ही त्या त्या राज्याची ती एक भाषा, जसं महाराष्ट्राची मराठी भाषा. म्हणजे त्यामध्ये आपल्याला फाजल अली कमिशननी जर भाषेच्या आधारावरती जर राज्याची निर्मिती केलेली आहे, तर ते त्रिभाषा सूत्र हे लागू पण करण्यात आलेलं असतं. त्यावरून लक्षात घ्या, आपणही आता प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे प्रादेशिक भाषेमध्ये घेतो. तर त्यावरून एक लक्षात घ्यायचं की याला तुम्ही कशा पद्धतीने समजून घेताय आणि प्रत्येक आलेल्या पेपरला मध्ये कशा पद्धतीने वाचता, हे 4ही निबंध तुम्हाला येण्यासारखे आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामधले मुद्दे आहेत. म्हणून जे विद्यार्थी पुढील परीक्षेची तयारी करत असेल, आता राज्यसेवा मुख्य परीक्षेची जे येणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आपल्या अभ्यासामध्ये एक वर्तमानपत्राचा समावेश करून घेणं फार महत्वाचं असतं आणि तुम्ही त्या पद्धतीने कशा पद्धतीने अभ्यासाला जोड देता आणि ते मुद्दे तुम्ही कसे समजून घेता, हे फार महत्वाचं असतं. आणि हे मुद्दे मी घेतलेले आहे क्लासमध्ये. म्हणून ज्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच खाली कमेंट्सद्वारे नक्की कळवण्याचा प्रयत्न करा की खरंच मी घेतलेले आहे की नाही क्लासमध्ये, तुम्हाला नक्कीच लक्षात येते आणि आपण म्हणजे चर्चेच्या स्वरूपामध्ये आपण हे समजून घेतलेले आहे. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आपण लवकरच. ठीक आहे. चला, धन्यवाद.